माझी आज महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाबद्दल निवड झाली, त्याबद्दल मी माझ्या पक्षाचे नेतृत्व, खरगे साहेब, देशाचे नेते राहुलजी गांधी, महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदयभानू चीप, आमचे प्रभारी कृष्णाजी, या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि महाराष्ट्रामध्ये वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी याच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर चळवळ राबवून युवकांना येणाऱ्या काळामध्ये योग्य ती दिशा देण्याचं काम युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये केलं जाईल. सर, या अगोदर असं ठराव झाले अनेक वेळा की युवक काँग्रेसला विधानसभा, लोकसभेची तिकीटं दिली जातील, पण ते काय पाहायला मिळालं नाही. आता वाटतं का त्या ताकदीचे तुम्ही नेते युवक काँग्रेसमधून नेले? नाही, महाराष्ट्रामध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काही अल्पशी तिकीटं युवक काँग्रेसला मिळाली, पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की युवक काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते ही निवडणूक लढवतील आणि कृतीतून ते निवडून देखील येतील अशी आशा मला आहे. एक मुद्दा हा आहे की काँग्रेस म्हणजे सातत्यानं मोठ्या मोठ्या नेत्यांचा पक्ष राहिलेला आहे आणि नेत्यांचीच मुलं पुढे दिसतात आम्हाला. तुम्हाला वाटतं की तुमच्या युवक काँग्रेसच्या गोरगरीब जनतेतील लोकांना ज्यांना फारसी पार्श्वभूमी नाही राजकीय, त्यांना संधी दिली जाते? नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल की फक्त नेत्यांच्या मुलालाच युवक काँग्रेस किंवा अनेक पक्षाच्या पातळीवरती संधी मिळते. मी वयाच्या 21व्या वर्षी NSYचा प्रदेशाध्यक्ष झालो. मी 2दा निवडून आलो. त्यानंतर मला राष्ट्रीय पातळीवरती काम करण्याची संधी मिळाली. मी 9 राज्यांचा प्रभारी म्हणून देखील मी काम केलं आणि आता महाराष्ट्र युवक काँग्रेसचा मला कार्याध्यक्षानंतर आता अध्यक्षपदाची देखील जबाबदारी दिलेली आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातून येतो. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला आज पक्षानं विद्यार्थी संघटनेचा असेल, युवक संघटनेचा असेल, प्रदेशाध्यक्ष होण्याची संधी दिली आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत की युवक काँग्रेसमध्ये जे सर्वसामान्य घरातून आलेले आहेत आणि त्याच युवक काँग्रेसमध्ये मोठ्या पदांवरती काम करत आहेत. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक संस्थांमध्ये ते देखील काम करत होते आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना देखील संधी देण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं जाईल आणि ज्यांना पार्श्वभूमी आहे, ज्यांच्यामध्ये नेतृत्व आहे, अशांना देखील पुढे आणण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. थँक्यू सो मच मॅडम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.